मराठी कादंबरी रुंझुन पैंजनाची भाग 9. कालभ्रमानुसार दिवस महिने जाऊ लागले. राघव आणि सुमेधाच्या विवाहाला वर्ष पूर्ण झाले होते. शहरात वास्तव्याला असल्यामुळे येणारे जाणारे सतत लागून राहायचे. कोणी आला सुमेधाचा आनंद द्विगुणित व्हायचा. ती उत्साहाने सर्वांचा मान पान राखून त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यात सहभागी व्हायची. कधी हॉस्पिटल कधी मार्केटला जावं लागत असे. राघव पण वेळ मिळाल्यास सहभागी व्हायचा. प्रत्येक सणावाराला माहेरी सासरी जावे लागायचे. श्रावणात अनेक सणांची पर्वणी आणि नव्या जोडप्याचे स्वागत त्यानिमित्ताने ती दोघेही जात असे. परंतु कधी राघवला सुट्ट्या नसायच्या तेव्हा सुमेधाला माहेरी जाण्याचा मोह आवरत नसे. भावासोबत जेव्हा सुमेधा रक्षाबंधनला गेली तेव्हा सारखा पाऊस पडत होता. मध्येच वादळ पण येऊन गेले. सुमेधाला पावसाचे दिवस खूप आवडायचे. माहेरी गेली आणि मस्त पावसात भावंडासोबत धमाल केली. तिची मैत्रीण सई आली की तिची बडबड सुरू असायची. तसाच बालपणीचा मित्र प्रशांत पण होता. सर्व सोबत मिळून महफिल भरवायचे. सुमेधाला त्या स्वर्गीय आनंदात विवाह झाल्याचा विसरही पडायचा. प्रशांत सुमेधाला कंपनी द्यायचा. तो आतून पुरता कोलमडलेला परंतु वरून शांत दिसायचा. सुमेधाला काय कुणालाही त्याच्या व्यथेचा मागमूसही नव्हता. आपल्या मनातील गुपित तो कुणाला सांगायचा नाही. याही वेळी सुमेधाने त्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारले होते. परंतु त्याने थाकपत्ता लागू दिला नाही. तरी सुमेधा त्याच्या मागावर राहायची. त्याचा उदास चेहरा बघताच त्यास विचारायची. परंतु प्रशांत म्हणायचा, कुठे काय झालं? काही एक झालं नाही मला. तू तुझं सांग. तू कशी आहे? सुखात आहे ना? एवढं बोलून पटकन निघायचा. पाणावलेले डोळे लपवण्याचा यशस्वी प्रयत्न तो करीत असे आणि लगेच वळून अश्रू बाहेर येण्याच्या आतच तो गिळायचा. त्यास त्याच्या मनातलं काहूर कुणालाच दाखवायचं नव्हतं. तो त्याच्या हृदयात असंख्य आठवणी भरून असायचा आणि इकडे सुमेधाच्या मनातील गोंधळ वाढायचा. मी आधी भाग 3 मध्ये प्रशांतचा उल्लेख केलेला आहे. वाचकांनी तसदी द्यावी. सुमेधाला माहेरी येऊन 4 दिवस झाले होते. सांगितल्याप्रमाणे राघव तिला न्यायला आला होता. सुमेधाने खूप उल्हासून राघवला आपण पावसात खूप मजा केल्याचा वृत्तांत सांगितला. राघव म्हणाला, चला आता आपल्या गावाला जायची तयारी करा. सुमेधा हिरमुसली. तिच्या चेहऱ्यावर उदासी पसरली होती. राघव म्हणाला, का ग अशी उदास दिसते आहे? सुमेधा म्हणाली, कुठे काय, मी कुठे उदास आहे? राघव म्हणाला, बरं मी नव्हतो ना सोबत म्हणून रागवलीच वाटते. चल कुठेतरी फिरून येऊया. पाऊस थांबला आहे. सुमेधा नाही म्हणू शकली नाही. 2 किलोमीटर वर एक छोटी लेणी होती. दोघेही तिथे गेले. त्या लेणीत बहुतेक मूर्त्या भंगलेल्या अवस्थेत अकराळ विक्राळ दिसत होत्या. काहीशी भीती वाटत होती. अंधार पसरला होता. सुमेधाला आभास झाला की तिला त्या भंगलेल्या मूर्त्यांसारख्या बघत आहे आणि ती तेवढ्या गारव्यातही घामाघूम झाली. भरकन वटवाघुळीचा थवा उडाला डोक्यावरून. घिरटा मारू लागला. आजच्या सारखा अनुभव तिला कधीच आलेला नव्हता. भेदरलेल्या अवस्थेत राघवला ती जाऊन बिलगली होती. ती आई बाबासोबत या आधी कित्येकदा लेणीत आलेली होती. तशी ती लेणी सुंदरच होती. परंतु आज जिथे आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते. मुसळधार पावसांच्या सरी धो-धो करून बरसू लागल्या. सुमेधा अजून घाबरली. दुपारचे 4 वाजलेले होते. तरी पण संध्याकाळ झाल्यासारखा काळोख पसरला होता. सुमेधा राघवला म्हणाली, चला इथून, मला फार भीती वाटत आहे. परंतु पाऊस जोरदार पडत असल्यामुळे परत जाणे शक्य नव्हते. विद्युततेचा लखलखाट वाढला होता. तो विजेचा खेळ पाहून मनातच सुमेधा अजूनच घाबरली आणि राघवला म्हणाली, आहो चला लवकर घरी, मला इथे काहीतरी वेगळेच वाटत आहे. तसाच राघव म्हणाला, अगं बघ ना पाऊस किती धो-धो पडतो आहे. आणि सुमेधाला आपल्या बाहुपाशी ओढली. पावसाचे टपोरे थेंब सारखे पडत होते. काळे निळे ढग आभाळात बेलगाम धावत होते. राघवच्या मजबूत बाहुपाशात सामावली. राघवला काय बहाणाच पाहिजे होता. तो बेफाम वाऱ्याप्रमाणे तृष्णा मिटविण्यात मखशूल झाला. सुमेधा पक्षाप्रमाणे
फडफडत होती आणि मनातल्या मनात कासावीस होत होती. राघवला या गोष्टीशी काही संबंध नव्हता, परंतु त्याचा सहवास आज सुमेधाला हवाहवासा वाटला. तिला या अवर्णनीय सहवासाची यापूर्वी जाणीव नव्हती आणि तिला या सोहळ्यात आनंदाची अनुभूती झाली आणि ती सहर्ष त्या उपभोगात सहभागी झाली. अशी अद्वितीय प्रणयाराधन सहवासाने ती सुखावली होती. तिचे क्षणात अद्भुत नजराची निर्मिती झाली होती. दोघेही अगदी ओल्याचिंब देहाने इंद्रधनुष्य रंग उधळत होते. त्या दोघांच्या प्रणयाने आसमंत ढवळून निघाले. गगनातून संतधारा देखील तालासुरात वेडावून पडल्या होत्या. या अप्रतिम क्षणाच्या सहवासात चिंब न्हाली. अद्वितीय स्पंदनात ती मग्न झाली. प्रकृतीच्या गाभाऱ्यात सर्वांचा साथ आनंद असतो हे सत्य आहे. सर्वप्रथम नरनारी ही आदमजात प्राण्यासारखी होती. ईश्वराने पृथ्वीवर स्त्री पुरुष जन्माला घातले. नंतर सृष्टीचा क्रमाक्रमाने विकास झाला आणि अन्य जीव कसे आले ही गोष्ट सुमेधाला नेहमीच भांड्यात पाडायचे. ती नेहमी विचार करायची, हा निसर्ग कसा तयार झाला असावा? पृथ्वीवर सृष्टी कुठून आली? सृष्टीचा जन्मदिवस कोणता असेल? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात पिंगा घालीत असे. स्त्री पुरुषाचा जन्म भगवद्गीतेच्या वाचण्यात आला होता. ती मनाशी तर्कवितर्क करीत होती. तिला अजून पूर्ण समाधान मिळाले नव्हते. हल्ली वर्तमानपत्रातून बातम्या वाचून तिला थोडी माहिती मिळाली. सृष्टीवर गॉड कण मिळाले होते. त्यानुसार शास्त्रज्ञांनी शोध लावण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे ज्या गोष्टींपासून पृथ्वीवर जीव जंतू मानव निर्मिती झाली व सृष्टीवर जीव आले, मग निसर्ग कसा उत्पन्न झाला असावा? पशु पक्षी कुठून आले असतील? शास्त्रज्ञांनी विज्ञान दृष्टिकोनातून काही ठामपणे माहिती दिलेली नव्हती. त्याला मराठीत देवकण नाव दिले होते. जर सृष्टीत देव नाही तर देवकण नाव कसे काय दिले असतील? असल्या अनेक गोष्टी तिच्या मनात यायच्या. तसा तिचा देवावर गाढ विश्वास होता. ती नेहमी भगवद्गीता वाचायची. तिला कृष्णाची नीती, त्याचा भोळेपणा व नवधा भक्तिभाव विभोर करायची. ती असल्या गोष्टीवर विश्वास करीत नसे, परंतु विज्ञान खूप पुढे गेले आहे, त्यावर भाष्य करणे योग्य की अयोग्य हे देखील प्रश्न तिला पडत असे. असो, दोघेही दुसऱ्या दिवशी आपल्या हक्काच्या घरकुलास परत आले. दिवसभर भरभर जात होते. विवाहाला वर्ष झाले होते. लग्नाचा वाढदिवस करायला राघव तिला हॉटेलात जेवायला घेऊन गेला होता. त्या दिवशी सुमेधाला अस्वस्थ वाटत होते. घरी येताच तिची तब्येत बिघडली. तिला चक्कर येऊ लागले होते. जीवन कासावीस होऊन मळमळून आले. ती धावतच बाथरूमकडे गेली. सुमेधाची तब्येत पाहून राघव घाबरला. त्वरित तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. लेडीज डॉक्टरांनी चेकअप केले आणि सांगितले, राघव तुम्ही आता बाबा होणार आहात. आनंदाची वार्ता होती. डॉक्टर म्हणाली, सुमेधा आई होणार आणि तुम्हाला तिची काळजी घ्यावी लागेल. राघवने आनंदाने डॉक्टरांच्या सर्व गोष्टी मान्य केल्या होत्या.